मणिराम विश्वकर्मा, सुरेंद्र काशीनाथ पाटील, धर्मेंद्र गोविंद घरत, एमफी बूस्ट चे मालक चिराग प्रकाश पाटील यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. असं सहकार्य करत राहावं. मास्टर्स आग्री मास्टर्स दरवर्षी भरवत राहा. श्री वैभव विजय पाटील आणि संजय विजय पाटील अमोलकरचे मालक यायचा स्टेजवरती. चला सेमीफायनलचा प्रथम सामना संदेश रामभाऊ पाटील, मधुकर भोईर आणि प्रवीण घरत लवकर यायचा स्टेजवरती. मैदानात चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओवळा मास्टर्स आणि ओवेल मास्टर्स सेमीफायनल सामना. सुंदर चेंडू निर्धार होतो, बॅटला स्पर्श होत नाही. सोलांचे फलंदाज नागेश पाटील आणि मनोज पाटील. पहिल्या षटक हाताळतात ते म्हणजे रमाकांत ठाकूर. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू यॉर्करपर्यंत टाकला चेंडू, तेवढा पुश करतात. एक धाव पूर्ण केले पाहिजे, 2 धावांसाठी धावतात. सुंदर असे खेळ करतात. काय वाटते भरदंगल तुम्हाला सेमीफायनलचा सामना कसा रंगेल? तसंच आपण फायनल मध्ये प्रवेश करू का नाही? हे मास्टर्स टुर्नामेंट आहे, यामध्ये कुठला संघ कधी जिंकेल कोण हारेल हे मी सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत संकेत. यस 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 शेवटचा चेंडू पर्यंत ही मॅच आपल्यावर टिकून राहील, तसं आपल्यालाही टिकून राहायचं आहे. तसेच इंडिया आणि न्यूझीलंड ही मॅच आपली चालू आहे. फायनल सामना 149 वर 4 विकेटा पडलेल्या आहेत. तिसरा चेंडू रमाकांत ठाकूर यांचा, समोर जातील ते नागेश. सुंदर चेंडू, बॅटला स्पर्श होत नाही, चेंडू निघून जातोय. 3 चेंडू 2 धावा. सुंदर गोलंदाजी माहिती रमाकांत ठाकूर यांची. ओवळा ठाणे परिसर हा संघ. सुंदर फटका, नक्कीच बाहेर झाला षटकार. या षटकार दन 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 कर गगनचुंबी छक्का. पंचांचा तथास्तुत आशीर्वाद देत आहेत. असं षटकार मारत राहा आणि धावसंख्या वाढवत राहा. कम ऑन डीजे. सुंदर फटका, स्टेट डॅमला फटका, एक धाव पूर्ण करा. दुसऱ्या धावी धावतात. नक्की हा गेला चेंडू चुकवतो आणि जातोय सीमापार. 4 धावा. धन 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 करत गेलाय चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावाची गती वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 वरती. अजूनही चेंडू शिल्लक बाकी आहे. फुलटा चेंडू, हा पण जाईल का बाहेर? खेळाडू येतो चेंडू खाली. सुंदर क्षेत्ररक्षण आहे, परंतु सीमारेषेच्या आत चेंडू अडवला जातोय आणि तब्बल 4 धावा सेव्ह करतात आपल्या संघासाठी आणि 2 धावा मिळतात आणि 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 14 वरती. एक षटक संपते, एका षटकाखेर धावसंख्या बिनबाद 14. मागच्या सामन्यात पण 14 धावावर खेळत होता मेलमान संघ पहिल्या षटकामध्ये. चांगली गती राखलेली 14 धावांची. तिथे काय चालू आहे जरा आपल्या सभासदांनी त्याच्यात पुढाकार घेऊन थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न करा. वादविवाद करू नका. आपल्या गावात चांगला आयोजन आहे मास्टर टुर्नामेंटचं, त्याला काळबोट लावू नका. समजवण्याचा प्रयत्न करा एकमेकाला. आणि येतात चंद्रशेखर ओडेकर. दुसरा षटक हाताळतात. 2दा सामनावीर ठरले होते या मैदानावरती. तेच येतात. पहिल्या षटकामध्ये 44 धावा केल्या होत्या. दुसरं षटक हाताळतात ते चंद्रशेखर. बघा काय करतात आपल्या संघासाठी. 24 मारल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू आहेत ओवळ्या संघाचे, कर्णधार आहेत. दिवस असणं पण तेवढंच महत्वाचं असतं. काय बोलतो वर्धनकल, फक्त अष्टपैलू असणं गरजेचं नसतं.
दिवस सुद्धा असणं गरजेचं असतं. कधी कधी दिवस आपला नसतो, कधी कधी दिवस असतो, पण जेव्हा दिवस असतो तेव्हा तो खेळाडू खूप काही खेळी करून जातो. चेंडू ओळेकर यांचा अष्टमच्या बाहेर चेंडू आतमध्ये करत क्रॉस बॅट खेळतात. एक धाव पूर्ण केले. 2 धावचा चेंडू चकवतोय. पाहूया 2 होतात का 3 होतात. 2 धाव पूर्ण करतायत मनोज पाटील. खात्या खोल्यात 2 धावेने. दिवस महत्वाचा नाही तर मेहनत महत्वाची असते. संकेत कुठल्याही कामाला आपली मेहनत महत्वाची असते. Yes, दिवस yes, आपण yes. बघू शकत नाही. मेहनत महत्वाची असते. येस येस मेहनतीशिवाय कुठलंच फळ भेटत नाही. मेहनत आहे तर फळ आहे आणि मेहनतीचं फळ दिसतंय. व तिसरा चेंडू काय घेऊन येतो आपल्या संघासाठी आणि चांगलाच फटका मारायचा ट्राय केला होता पण इकडे बाद होतात म्हणून. कमॉन डीजे. धन्यवाद विजय. आमच्यात उपस्थित आहेत श्रीवत्स वैशाली रॉकी डिसेजा यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की त्यांना आपण उमेदवार नागरिक मास्टर किल्ल्यावर सामाजिक संस्थेने सन्मानित करावं. सन्मान चिन्ह, वारकरी संप्रदायाची टोपी, गुलाबपुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं. राकेश डिसुजा. दळणवळण गावातील व्यक्तिमत्व, समाजसेवक आहेत. त्यांचा मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील सन्मान सत्कार करतायत. थँक्यू. धन्यवाद. फलंदाजी मागून आले ते आपल्या गावचे मॅन फ्रॉम मेलमान मुकेश. कारण आपल्या संघासाठी सुंदर फटका लॉफ्ट केला आहे पण क्षेत्ररक्षक झेल घेईल का. पण नाही. नोमॅन्स लँड मध्ये बॉल जात असताना 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या होती ती 18. 2 धावने खाता खोल्यात मुकेश पाटील. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरले होते. चांगले खेळ खेळावे लागेल या सेमीफायनल. जर फायनल मध्ये पोहोचायचे तर चांगले खेळ खेळावे मुकेश पाटील आणि नागेश पाटील यांना. आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. सेमीफायनलचा सामना, पुढचा चेंडू आणि अतिशय खराब चेंडू, वाईट चेंडू दर्शवित असताना अंपायर वाईट खेळीस धावसंख्या होती ती 19. पुढचा चेंडू लॉंगाच्या दिशेने लढावत असताना चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे झेलवत असताना 2ची धाव आणि 2 धाव पूर्ण करत असताना मुकेश 2 धावण्याची धावसंख्या होती ती 21. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत ओळेकरांचे. धावसंख्या झाली 21. बघूया 2 चेंडू किती धाव जमवतो उमेदवार मास्टर संघ. पुन्हा एकदा मला फटका एकदा पूर्ण करतात. धावूया 2 तर्फे धावतील का. नाही 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 40 सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 40 नंतर त्यांचं धावणं पण कमी होतं. थोडस इम्युनिटी पॉवर पण कमी होते. पण समजू शकतो या 40व्या वयामध्ये एवढा मोठा सामना खेळणं आहे कोणाच्या हाताचं काम नाही. चांगलाच फटका डोळाला आहे. काही कॉर्नरला 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावण्याची धावसंख्या होती ती 23. दुसऱ्या षटक संमतीवर धावसंख्या होती ती 23. रॉकी डिसूजा यांच्या हस्ते स्नेही कदम स्केटिंग मध्ये एकदम चांगली आपली कामगिरी बजावत असताना काहीक नाही ओढू शकत आपण. कितीतरी गोल्ड मेडलिस्ट, कितीतरी सिल्वर मेडलिस्ट अशी असणारी आपल्या उमेदवार गावची स्नेही कदम इथं सत्कार करतील. रॉकी डिसूजा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या स्नेही कदमसाठी. दोन षटकांची धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा 1 गडी बाद उमेदवार मास्टर संघ. तिसरा षटक हाताळत आहेत दिलीप.
शाबास नाही असंच कामगिरी बजावत राहा आणि उमेदमान गावचं तसं जसं विरारचं नाव उंचावर घेऊन जा हळूहळू महाराष्ट्र नाही तर भारताचं नाव सुद्धा भारतात पलीकडे घेऊन जा हीच तुला ईश्वरचरणी प्रार्थना. दिलीप या सामन्यामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि एवढा मास्टर संघाला एखादा सामना जिंकून दिला होता. तेच दिलीप आता गोलंदाजी मार्क येतात सामना करतील ते नागेश. सुंदर चेंडू खाली राहतोय बॅटला स्पर्श होत नाही चेंडू निघून जातोय. चांगला चेंडू हाताळला पहा चेंडूने सुद्धा साथ दिलेली आहे गोलंदाजाला. चेंडू राहिला आहे खाली चेंडू राहिला चेंडूवर जायला पाहिजे बॅट्समननं जागेतून चेंडू मिळणार नाही का खेळपट्टी तशी असल्यामुळे आपल्याला समजत नाही खेळू खाली राहतो वरती राहतो एकदा पूर्ण करायला की 2 धावा होतील या नाही पण एक धोनीशी समाधानी मानतोय तो मुकेश. आपल्याकडे स्ट्राईक ठेवतो त्याला माहित आहे आपल्या संघासाठी आपल्याला स्कोअर करायचा आहे आणि या खेळपट्टीवर स्कोअर पाहिजे तो 60च्या पुढेच पाहिजे आणि आता हवा सुद्धा तुम्ही बघतायत की त्या साईडला जात आहे लेग साईडच्या दिशेला जास्त आहे तर 60च्या पुढे स्कोअर आपल्याला पाहिजेच आहे. मुकेश स्ट्राईकवर यस 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 मिरर मिरर रोरलच्या साईडला जो मिरर आहे तो जरा साईडला करावे कृपया करून. लोरल आहे तिकडे कोण आहे का? धावसंख्या परिस्थिती म्हणजे 25 वरती एक धाव समाधान मानतात. तिसरा षटक आहे अनामरीचे षटक आहे अनामरी करावे लागेल संघासाठी जर जास्तीत जास्त 50च्या वर स्कोर न्यायला पाहिजे तर एक चांगलं टार्गेट देऊ शकतात आणि त्याचा पुरेपूर फायदा होतात. काय हा फटकार मारलेला काय हा फटकार उमळेकरांना हा कॅच घ्यावा लागणार आहे त्यांच्या कमॉन डिझे. षटकाने धावसंख्या उचली गेली धावसंख्या 30 वरती पोहोचते अजून 2 चेंडू या षटकात बाकी अरे एखादा एक षटकार आला तर एक चांगले स्कोर उभारू शकतात. अजून एक षटक अजून बाकी आहे 31 झालेला आहे स्कोर 31. कोणाच्या डोळ्याला चष्मा शोभणार आहे ते आता या मॅच नंतर समजणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडूचा तो फायनल दिशेने एक धाव पूर्ण होते एक धावण्याची धावसंख्या होती ती 32. या षटकातील तिसरा षटक शेवटचा चेंडू आहे या चेंडूवर जर चांगला फटकार आला तर चांगली धावसंख्या चांगला फटकार पाहिजे त्याशिवाय स्कोरला मजा नाही येणार. आणि काय सांगतायत पंच यास वाईटचा इशारा होता अवैध धावसंख्येत वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 33 वरती अजून एक चेंडू शिल्लक बाकी आहे. तिसरा शेवटचा चेंडू धावसंख्या झाली उमेदवार मास्टर्स एक गडी बाद 33 धावा. सुंदर फटका आहे पाहूया आरपार होतोय का कॅच होतोय आणि सुंदर झेल टिकतात सुंदर झेल. धन्यवाद डीजे संदेश पाटील मधुकर भोईर आणि प्रवीण घरात यायचं स्टेजवरती. शेवटचा गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर पाहूया ज्ञानेश्वर आहे
आपल्या संघाने किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू मास्टर संघाला आणि उमेरमल मास्टर किती धावा या षटकामध्ये कुठतायत. आतापर्यंत 33 धावा झाल्यात. नागेश वडील यांच्यासाठी एक पारितोषिक आलेला आहे. 3 बॉल 3 षटकार मारले तर मानव घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. 3 बॉल 3 षटकार मारल्यावर बघूया काय करता आपल्या संघासाठी नागेश. पुढचा चेंडू शेवटच्या षटकातील आणि पुन्हा एकदा खराब चेंडू वाईटच्या दिशेने डोळ्यात असताना वाईट आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या होती ती 34. 3 षटकार समाप्तीनंतर एक वाईट आणि धावसंख्या होती ती 34. मागच्या षटकामध्ये पण ज्ञानेश्वर महाग पडला होता. पाहूया सगळं क्रिकेट आहे. एखाद्या वेळी एखादा गोलंदाजाला मार पडतो. आज सुंदर चेंडू म्हणावा लागेल. चेंडू निर्धाव निघून जातोय. खासियत असते एखाद्या वेळी एखाद्या गोलंदाजाला मार पडतो पण दुसऱ्या वेळी तो सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तसाच ज्ञानेश्वर आता त्याचे वाईट टाकला आणि दुसरा चेंडू त्याने तो हाताळला बरोबर. पुन्हा एकदा लॉफ केला पण बघूया काय होता. लॉफ किती वरती जातो आणि नो मॅच लँडवर पुन्हा एकदा मागे 2 धावा पूर्ण करतात. पाहूया तिसऱ्या चेंडू धावतात सचिन आणि मला वाटतं हा गडी थोडीशी चूक बोल होते समजू शकतो आपण. तिसरी धाव ही जर थोडी अजून फास्ट केली असती तर नागेश कदाचित नॉस्टा गेंडला पोहोचले असते पण ते काही पोहोचले नाही. 2 धाव पूर्ण झाले. तिसऱ्या धावेला धावचित होतो नागेश पाटील. धन्यवाद डीजे. नागेश रनआउटच्या रूपाने बाद होत आहेत. धावसंख्या होती 36. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आणि स्ट्राईकला आहेत सचिन पाटील. सचिन पाटील यांना काहीतरी करामत करावी लागेल. 4 चेंडू बाकी आहेत. एखाद 2 फटके मारावेच लागते सचिन पाटीलला. तर चांगलं टार्गेट ओला मास्टर संघ पण उमेरमा मास्टर देऊ शकतोय. ओला मास्टर संघ मजबूत संघ आहे पण त्याची खेळी पाहिलेली आहे 2 सामन्यामध्ये. डोलावलेला आहे खाली क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे. 2 धावा मिळतात. पाक फाटलाय. खासरी निघून गेले आथनशी काही नाही करू शकत. बघू आता काय करतो ते पुढे. आता सूर्यप्रकाशात तिरा असे संकेत त्यांना या खेळपट्टीची त्यांना सवय नाही आहे. या सूर्यप्रकाशाची त्यांना सवय नाही आहे पण त्यांनी प्रयत्न शेवटपर्यंत केले होते. शेवटी त्यांच्या हातातून तो झेल निसटलेला आहे. अजून 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया. धाव ते 38. आले जातोय चेंडू. बॅटला स्पर्श होत नाही. चेंडू निघून जातोय. धावसंख्या थांबते. धावसंख्या 38 झालेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू काय वाटते. 2 चेंडू 2 फटकार लागतील का. 2 षटकार लागतील का. 2 मोठे फटके हवे आहे तर संघाचा स्कोर आहे तो काहीतरी पुढे सरसावेल. अकुटब्या चेंडू क्रॉस द बॅट खेळतात. 1 धाव पूर्ण करा. 2 धाव धावणार आहेत का. चेंडू निघून जातोय. दुसरा क्षेत्ररक्षण आडवेपर्यंत 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचते 3 म्हणजे 40. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील सचिन यांच्या बॅट मध्ये स्ट्रोक आहे. ते षटकार मोठे फटके मारू शकतात. सुरेंद्र म्हात्रे भाकीत केलं होतं की 55 धावा करतील उमेर मास्टर्स. थोडंसं कमी पडतात मास्टर संघ. येस कमी पडतात पण बघूया शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील सचिन यांच्या करता काय करतात आपल्यासाठी आपल्या संघासाठी थांबलेले आहेत. समजतंय त्यांना सुद्धा समजतंय. शेवटचा चेंडू मी कसा त्यांना हाताळू कसा त्यांना देऊ. मनकी विकेट घ्यायच्या नादात होते. जो चेंडू पहिला टाकला होता तो शेवटी टाकलाय तरी पण अजून एकदा शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील सचिन यांचा करता. एक्केचाळीस धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे मैदानात. सुंदर चेंडू मला 1 रन धाव घेतलेला. दुसऱ्या धावतील. पाहूया. दुसऱ्या धावतात 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावांची धावसंख्या होते ती 43-44 धावांचं लक्ष्य ओला मास्टर यांच्यासाठी. कमॉन डिझायर सुमदर गीत.
अजून जर 10-12 धावा जोडल्या असत्या तर चांगलं टार्गेट एक असतं ओला संघापुढे. काय आहे 45 धावा थोडं मोठ्या आहेत. सुरेंद्र म्हात्रे यायचं समालोचन कक्षामध्ये. अमोल डेकोरेटर्सचे मालक आहेत संजय, काय फोन येतोय. उमेरमान गावचा जल्लोष जत्रा दिनांक 29 आणि 30 मार्च रोजी या उमेरमान क्रीडा नगरीमध्ये क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. उमेरमान प्रीमियर लीग. तरी सर्व खेळाडूंना एक मेजवानी आहे. साई ग्रुप आयोजित उमेरमान गावची जत्रा जल्लोष दिनांक 29 आणि 30 मार्च 2025 रोजी उमेरमान प्रीमियर लीग पर्व 5वे. तर सर्व ग्रामस्थांनी पाहुण्यांनी याची नोंद घ्यायची. दिनांक 29 आणि 30 मार्च रोजी साई ग्रुप आयोजित उमेरमान प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. हा सामना संपल्यानंतर सर्व संघांनी आणि उमेरमान मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांनी पॅव्हलियन बॉक्समध्ये यायचं आहे. आपली लेझिम मिरवणूक काढणार आहोत. डीजे ढोल ताशा पथकाच्या विशाल डान्स ग्रुपच्या माध्यमातून आपण लेझिम डान्स करत करत एक फेरी करणार आहोत. तरी सर्व संघांनी, ग्रामस्थांनी, पाहुण्यांनी आणि उमेरमान अग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या सर्व सदस्यांनी पॅव्हलियन बॉक्स जवळ जमण्याची कृपा करायची आहे. पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचे आम्ही आभार मानतो. श्री सचिन नरेश्वर घरत, विवेक कृष्णा पाटील, श्री नरेश कृष्णा पाटील, ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील, डॉक्टर सोनाल शिंदे, देवानंद पांडुरंग पाटील, साई ग्रुप, केसीनाथ आत्माराम पाटील, मनोज भालचंद्र घरत, चुनीलाल दुर्गाजी लोहार, अमित जलील शेख, श्रवण यादव, अमोल डेकोरेटचे प्रोप्रायटर संजय पाटील, संदेश रामभाऊ पाटील, मधुकर भोईर, प्रवीण पंढरीनाथ घरत, वायडी परिवार, प्रवीण गजानन घरत, शुभजल तर्फे सिद्धेश पाटील, श्री कल्पक कृष्णा पाटील, धनंजय मनोहर पाटील, ओमकार टूर ट्रॅव्हल्स, कुमार धीरेन हरेश घरत आणि परिवार, दिनेश काशीनाथ पाटील, बुडेश नामदेव पाटील, रमेश हरिचंद्र म्हात्रे, किरण मोरेश्वर पाटील, जयप्रकाश मनोहर पाटील, पूर्वेश गजानन घरत, सुहास बालकृष्ण पाटील, राज इंटरप्राइजेस, हरिचंद्र मुकुंद घरत, जितेंद्र नाईश, जयेश तुकाराम घरत जॅक्सन, मनोहर बालकृष्ण किनी, विशाल डान्स ग्रुप, मणिराम विश्वकर्मा, सुरेंद्र काशीनाथ पाटील, धर्मेंद्र गोविंद घरत, एम फिट बिस्टचे मालक चिराग प्रकाश पाटील, या सर्वांचा उमेरमान अग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था शतशः आभारी आहे. संदेश पाटील, जॅक्सन, जयेश घरात यायचं आहे. ओळा संघाला एक खुशखबर आहे. ओळा संघ जर फायनल मध्ये पोहोचला तर रवी पाटील यांच्याकडून संध्याकाळी 7 खांबे आणि 10 किलो चिकनची मेजवानी मिळणार आहे. ओळा परिसर पहिला चेंडू सीमा पार जातोय, षटकार, खातं खोललं जाते ओळा संघाचं 6 धावेने. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू षटकावरचा जेपी यांच्या रमा ठाकूर. दुसरा चेंडू कवळच्या मारला, फटका पाहून एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या जरी धावतायत का नाही, नक्कीच 2 धाव पूर्ण करतात. चेंडूचा चकवतो क्षेत्ररक्षणाला. आउटफील्ड तरी ओबडधोबड आहे.
पुढचा चेंडू घेऊन होता जेपी यांनी आणि पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धावा पूर्ण केल्या. एक धावण्याची धावसंख्या होती ती 9. 3 चेंडू आणि 9 धावा. थोडीशी जेपी महाग बोलतात. हॅलो वेलकम गणेदा, तुझं खूप खूप स्वागत आहे. ये व्यासपीठावर बस. फायनल खेळायचे तुला दादा. चेक दे ना तू. आमच्याच हातून दे चेक. इथे दे, आम्ही नाव घेऊ ना तुमचं. जेपी यांचा पुढील चेंडू. 2 चेंडूमध्ये आता 3 चेंडूमध्ये 9 धावा झालेल्या आहेत जेपी यांच्या. 44 धावाचा पाठलाग करताना ओला मास्टर संघाने दमदार सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्यात आणि 3 चेंडू 9 धावा झाल्यात ओला मास्टर संघाच्या. पुढील चेंडू सुंदर यॉर्कर पद्धतीने टाकला चेंडू. कव्हरच्या दिशेने मारला फटका. एक धाव पूर्ण करतात. 2 धाव धावतायत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 11 धावा झालेल्या आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. उमेदमान मास्टर संघाचे 14 धावा होत्या पहिल्या षटका अखेर. तर ओला मास्टर संघ बघूया किती धाव करतोय. जेपी फुल टच चेंडू पाहूया. हातात चेंडू जातो मुकेशच्या हातात दुखापत आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा संख्या पोचते ती म्हणजे 13. अजून एक चेंडू बाकी आहे. 13 धावा बिनबाद ओला मास्टर संघ. चला शेवटचा चेंडू जेपी यांचा मेजवानी आहे. 7 खांबे आणि 10 किलो चिकन ओला मास्टर रवी पाटील यांच्याकडून. पुन्हा त्याच पद्धतीने मला चेंडू एकदा पूर्ण कर. दुसऱ्यासाठी धावतात. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. मला वाटतं चेंडू अडवतोय आणि एक धाव वाचवताय. क्या बात आहे. बंधू यांना मानलं पाहिजे. या वयात सुद्धा हे असे फिल्डिंग करतात, असं क्षेत्ररक्षण करतात. त्यांना खरंच मानलं पाहिजे. त्यांच्या त्या शैलीला मानलं पाहिजे. आणि याचप्रमाणे पहिल्या षटकी समाप्त होत असताना पहिल्या षटकेरी धावसंख्या होती ती 14. मास्टर सेम उमेदवार मास्टर सुद्धा 14 धावा. ओला मास्टर सुद्धा 14 धावा. किती 18 चेंडू 30 धावांची गरज ओला मास्टर संघाला. भारत राऊत कृपया यायचा व्यासपीठावरती. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक भारत राऊत, आपण स्टेजवरती यायचं आहे. दुसरं षटक हटावतात ते मयूर ओला या संघासाठी. काय करतील मयूर आपल्या संघासाठी बघूया. ओव्हर का रोखतायत का, धावा कमी देत आहेत का. दुसरं षटक जॅक्सन घरात स्टेजवरती यायचं आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री जयेश उर्फ जॅक्सन तुकाराम गवत येथे उपस्थित आहेत. ओला या संघासाठी अजून एक पारितोषिक घोषित झालेलं आहे. नीलकंठ भोईर यांच्याकडून 10 किलो चिकन आणि कांतीलाल भोईर यांच्याकडून एक बकरा. अरे बाप रे, क्या बात आहे. आम्हाला सुद्धा एवढा गेल का भाऊ विश्वास भाऊ, आम्ही सुद्धा येऊ ना. हे गावाचं प्रेम आहे भरत काका. हे गावाचं प्रेम आहे आपल्या गावाप्रती, गावाच्या प्रति, खेळाडूंप्रती. सुंदर चेंडू स्लिपच्या शंभाला फटका. एकदा पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. बिनबाद 16 धावा. दुसऱ्या षटक मैदानात चालू आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत मयूर यांचे आणि 2 चेंडूवर 2 धावा दिल्या आहेत मयूर यांनी. हॅलो जेपी मॅच मध्ये रे तू कुठे मॅच मध्ये जेपी, त्यांचं काय होऊ दे. चला मयूर यांचा पुढील चेंडू. दुसऱ्या षटक मैदानात चालू आहे. सामना चालू आहे सेमीफायनलचा. ओला मास्टर्स ठाणे आणि उमेलमान मास्टर्स उमेलमान. मयूर यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू मला लागेल, पाहूया. हलकाचा पुश होतोय. एकदा पूर्ण होतोय. धाव बाद आणि गडी बाद. कम ऑन डीजे. आमच्यात उपस्थित आहेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य श्री जयेश तुकाराम गवत उर्फ जॅक्सन
त्यांना सन्मानित करण्यासाठी मी किरण मोहिशे पण यांना विनंती करतोय की जयेश घरत जॅक्सन यांचा आपण सन्मान सत्कार करावा. आणि नवीन फलंदाज झाला चंद्रशेखर ओवळेकर. या फलंदाजाला कोण ओळखत नाही. आपल्या अष्टपैलू खेळाडूने अनेक सामने ओवळा मास्टर संघाने यांच्या अधिपत्याखाली जिंकलेले आहेत. ते चंद्रशेखर ओवळेकर आज दोनदा सामनावीर ठरलेले आहेत या उमल क्रीडा संकुलच्या मैदानावरती. पाहूया तिसऱ्या सुद्धा सामनावीरचा पुरस्कार ते पटकावतात का. अजूनही 15 चेंडू 28 धावांची गरज जिंकण्यासाठी ओवळा मास्टर संघाला. थोडासा आधार मिळत असताना उमरमान संघाकरता एक विकेट गेली, पण त्यांना असं वाटलं की यस कुठेतरी आम्ही अजूनही आहोत. साथ सोडू नका एकमेकांची. मॅच मधला हा हात सोडू नका. होईल काहीतरी चांगला उपयोगा. चेंडू मरेंद्र ऑफसाईडला डोळ्याला चेंडू. चांगलाच फटका आणि दन 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 करत चाललेला हा चौका. हा फटका बघायला खूप आता आपल्याला बघायला फटका मिळत नाही. असे हाफ साईडचे फटके खूप कमी मिळतात. पण चंद्रशेखर ओवळेकर यांची बॉलवर अशी नजर आहे चौफेर खेळतात. कमांडोज आहे. पहिल्याच चेंडूवर ओवळेकर यांनी चौकार मारलेला आहे. चांगली सुरुवात मारली, दमदार सुरुवात मारली चंद्रशेखर ओवळेकर यांची. मी म्हटलं होतं चंद्रशेखर ओवळेकर एक नावाजलेला फलंदाज आहे, तसा गोलंदाज सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. सुंदर फटका पाहूया. एक धाव पूर्ण करतात. हातात चेंडू जातोय. नवीन यांच्या तेवढ्या धावत आलेले आहेत. आणि एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. वन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. मयूर शेवटचा चेंडू या षटकातील. अष्टम खूपच बाहेर पंचांचा इशारा होतोय. अवंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. शेवटचा चेंडू बाकी आहे. थोडस दडपण मला वाटतं उमेदवार मास्टर संघावर आलेला आहे. शांतता पसरल्या मैदानात. हवे चेंडू नक्की मिळवा. झेल पकडेल का. अरे नाही, थोडा डगमगतो चेंडू खाली. तुम्ही मॅच सोडली. चांगला चंद्रशेखर ओवळेकर सारखा चांगला फलंदाज कॅच तुम्ही सोडलाय म्हणजे मॅच सोडलाय. या प्रेशर मध्ये कॅच घेणं हे सुद्धा एक बहादूरचं काम आहे, पण ते काही झालं नाही. सतीश होता मोठा. सतीश दोन षटकांचा खेळ समाप्तीवर असताना 12-20. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज ओला मास्टर यांच्या करता. आता कोणते दोन गोलंदाज असेल मला असं वाटते. आणि ते गोलंदाज आपले गोलंदाजीतून एवढा चमत्कार करतील की हे 20 धावा सुद्धा त्यांना रोखण्यास मदत करतील. तिसरा षटक हाताळायला येता येतो म्हणजे मॅन फ्रॉम उमेळमान मुकेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज ओला या संघासाठी. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी ओला मास्टर संघाला. बरोबर आहे. तुम्ही मागून बोललो का. मागून बोललो का. बरोबर आहे. क्षेत्ररक्षण
डावा चेंडू 20 धावा. गोलंदाज येतोय मुकेश आणि समोर जातील ते शेखर ओवलेकर. खाली चेंडू जातो, एकदा पूर्ण करतात तिकडे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण होतील. सुंदर क्षेत्ररक्षक नवीन घरात यांच्या मार्फत आपल्याला बघायला भेटत आहे. तर एक शेर है कि कभी घमंड मत करना अपने खेल पर दोस्त, कभी घमंड मत करना अपने खेल पर दोस्त, बुरा वक्त आने पर तालियां बजाने वाले गालियां भी देते हैं. अरे वा, वो तो सब दुनिया का दस्तूर है. येस. आज झेल होईल का? नाही. एकदा पूर्ण करतात, मग दुसऱ्या धावेसाठी धावतायत. काय शेर, आणि एका धावे समाधान म्हणतात. काय नाव काय तुझं? खेळाडूंनी कधी आपल्या खेळावर घमंड न करू. म्हणजे कोण? संकेत यादव. क्या बात आहे. यस, तुमच्याकडूनच शिकलो इकडे बघून बघून. मी शेर मारत नाही, मागे बसूनच हे सगळं पाठ करत राहिलोय आणि आज समोर बोलतोय. श्वान पथक आलाय मैदानात. पुढे ते सोलापूरचा चेंडू मुकेश यांचा ओला संघासाठी. शाबास का लॉफ केला लॉंगनच्या दिशेने मारताना चेंडू मुके. यस, सुंदर झेल मोऱ्यांच्या मार्फत होत असताना कमॉन डीजे ऍक्शन टिपला पाहिजे. थँक्यू डीजे. वाघबोळ टीम कॅप्टन गणेश मणेरा, एक विनंती आहे आपल्याजवळ की ही मॅच संपायच्या अगोदर आपले सर्व खेळाडू आमच्या स्टेजच्या समोर हवेत. वाघबीळचे संपूर्ण खेळाडू आमच्या स्टेजच्या समोर हवेत. गणेश मणेरा, मॅच संपायच्या अगोदर. इराक रिटर्न समालोचन कक्षामध्ये. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी ओला मास्टर संघाला. 9 चेंडू आणि 17 धावा. कर्णधार आणि उपकर्णधार मैदानात आहेत. नक्कीच जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि हा सामना जिंकायचा असेल, दोघांची जिम्मेदारी आहे. थोडंसं जिंकायचं असेल, एखाद्याला जिंकायचं असेल तर लाखोला हरावं लागतं बरं का. थोडंसं हरण्यामागचं कारण नंतर जिंकणं असतं. चेक थोडंसं थांबायचं. सचिन मध्ये काय 12 खेळलं पाहिजे का तुम्हाला? अमित जा. येस येस. 9 चेंडू 17 धावांची गरज. थोडी रिप्लेसमेंट दुखापत झालंय, त्यांच्या बदले अमित पटेल. गणेश मणेरा, कशाला आम्ही बोलवतो हे देखील तुम्हाला मी क्लिअर करतोय. कारण 2 जे संघ आहेत अंतिम फेरीमध्ये, जे 2 संघ खेळतील त्या दोन्ही संघांना या मैदानाच्या आतमध्ये आम्ही लेझिमवर फिरणार आहोत. त्याच्यामुळे आम्हाला सगळे खेळाडू स्टेज समोर हवेत. सचिव भगवानजी पाटील यांनी देखील विनंती करतो, त्यांनी देखील यायचं आहे या ठिकाणी. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता ओला मास्टर यांचा करता. मुकेश यांचा पुढचा चेंडू. भोग्या काय करतात आणि डोलावून लावला आहे खाली. जेपी आणि झेल घेतात. उत्तम झेल. कोणी मैदानाच्या आत जायचं नाही आहे. कृपया बाहेर या, बाहेर या. चांगला झेल त्याला कमॉन डीजे. विजय मिलिंद शून्यावर बांधून पडतात. विजय जात आहेत. पाहूया विजय खेळतात का संघासाठी. म्हणावं मुकेश पाटील यांची 3 चेंडू 4 चेंडू टाकून झाले आणि 2 विकेट प्राप्त केले मुकेश पाटील यांनी. अजून 2 चेंडू बाकी आहेत. तेव्हाशी कोणीतरी सांगितलं होतं की मुकेश पाटील खेळणार नाही यात संघात, पण ते एका खेळाडूमुळे किती फरक पडतो. म्हणजे समटाइम्स यू नीड टू स्टँड अलॉन टू स्टँड आउट. म्हणजे एकाच जर कधी असणं नसणं आपल्याला फरक पडतं, ते या संघात या मॅच मधून आपल्याला दिसून येतं. जर आता मुकेश पाटील इकडे नसते तर हे 2 विकेट आपल्या हातात नसते. सचिव आपण व्यासपीठावर या. मुकेश पाटील यांच्याकडून या चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा
हॅट्रिकच्या मार्गावर मुकेश पाटील. यस, कम ऑन डीजे. कल्पेश मात्रे कुठे असतील तर 1000 रुपये द्यायचे आहेत. कल्पेश मात्रे बंटी. व्यासपीठावर भगवान दादा. सात चेंडू आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी ओवळा मास्टर संघाला. काय गोलंदाजी मुकेश यांची. आतापर्यंत 3 धावून 3 गडी बाद केले. अजून एक चेंडू बाकी आहे. पाहूया फोर स्ट्राईक होतात का काय. शाबास. पुन्हा एकदा मुकेश पाटील चेंडू हाताळत असताना ओवळ्या संघासाठी शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू काय करतो आपल्या संघासाठी मुकेश पाटील बघूया. आणि चांगला चेंडू पंचांचा गोलंदाजी मुकेश पाटील यांची. 6-17 पाहूया खचरा कोण येतो. 6-17 आणि 17 धावांची गरज. अशी सेमीफायनल तुम्ही बघितली का बरं का मला सांगा आपल्या या मैदानावर. मी बघितले. तुम्ही बघितले असेल. तुम्ही आता बघितले बघ समोर मैदानावर. 6 चेंडू 17 धावांची गरज. चला विशाल तापलेले हे पाहूया. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आणि गोलंदाज प्रशांत पाटील. आणि स्ट्राईकला कोण आहे ते चंद्रशेखर ओवळेकर. विशाल महत्वाचे मास्टर उमेलमान मास्टरसाठी ही जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच विजयाच्या आशा तुमच्या पल्लवीत होतील. चंद्रशेखर ओवळेकरांची विकेट महत्वाची आहे. 6 चेंडू 17 धावा. प्रशांत देतात. हवा थोडीशी कमी झालेली आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा मिळतो उमेलमान मास्टर संघाला. सेमीफायनलचा सामना झाला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओवळा मास्टर्स फलंदाजी करते आणि 6 चेंडूमध्ये त्यांना 17 धावांची आवश्यकता आहे. चला शेवटचा षटक प्रशांत घेऊन येतोय ओवळा संघासाठी. आणि चांगला चेंडू 2 धावा घेतात. तिकडे मात्र होते दोघांची गडबड होते. कोणाला दुखापत झाली नाही का इकडे बघायचं आहे. 5 चेंडू 15 धावाची गरज. अभी को असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोली है मुट्ठी पर जमीन. अभी तोलना आसमान बाकी है. क्या आहे आपल्या उमेलमान मास्टरचं खरं रूप. 5 चेंडू 15 धावाची गरज. काय करतो आपल्या संघासाठी बघूया उमेलमान मास्टर्स. दुखापत झाले बघा जरा. चेक करायचं पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. दुखापत झालेली आहे. थोडं एनर्जी ड्रिंक दिलेलं आहे मला वाटतं त्यांना. प्रशांत पाटील पहिल्या चेंडूवर 2 धावा. आता 5 चेंडूवर 15 धावांची गरज. आणि चंद्रशेखर ओवळेकर सारखा फलंदाज क्रीजवर उभा आहे. कालचा ठोकेचा सामना मैदानात चालू आहे. सेमीफायनलचा सामना. प्रशांतचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू. चांगला चेंडू आणि बॉल
याला बोलतात मैदान जरी तुमचं असलं तरी त्या मैदानात धिंगाणा आमचा आहे. धिंगाणा घालून दाखवला तो प्रशांत पाटील यांनी. यस, मैदान ही आमचाच आहे आणि धिंगाणा आमचाच आहे. कम ऑन डीजे. चार चेंडू 15 धावांची गरज. बॅट्समन प्रमोद जातोय. 4 चेंडू 15 धावांची. प्रफुल्ल 4 चेंडू 15 धावांची गरज. आणि आता आले ते प्रफुल्ल. सुंदर गोलंदाजी मध्ये प्रशांतांची. पहिल्या चेंडू 2 धाव दिला. दुसऱ्या चेंडू चंद्रशेखर सारखा एक चांगला गडी बाद केला. जमा करत होतो प्रफुल्ल. बघूया काढतो संघासाठी 4-15. 4 चेंडूत 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. प्रशांत येतोय तिसरा चेंडू घेऊन. सुंदर चेंडू. भरत काका गेल्या मॅचला प्रशांतला इकडे आल्यावर 10 जणांनी सुनावलं की तू काय फिल्डिंग केली, की तू काय केलंय. पण या मॅच मध्ये त्यांनी ती भरपाई करून दाखवलेली आहे. त्यांनी ती खेळी करून दाखवलेली आहे. त्यांनी ते आपलं गोलंदाजीचं कार्यक्रम करून दाखवलेला आहे. कालच्या सामन्यामध्ये त्यांनी सातवले ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावलेला आहे. येस येस. तिचा चेंडू हातात असताना प्रशांत पुन्हा एकदा सुंदर चेंडू. लॉंगऑफच्या दिशेनं टच केलेला चेंडू. 2 चेंडू 14 धावांची गरज. 2 चेंडू. विश्वास भाऊ, तुम्ही जी लालच दिली त्याला कंब्याची आणि बकऱ्यांची आणि कोंबड्यांची ती महाग पडली. नंतर सांगायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे ते जरा त्याला मेजवानी मिळेल म्हणून जोरात खेळला गेले. ठीक. चला विशाल डान्स ग्रुप पण सर्व जे कलाकार आहेत विशाल डान्स ग्रुपचे लेझिम खेळणारे ज्या मुले आहेत त्यांनी खाली यायचं आहे. 4-14 ना. 2-14. हॅलो आणि सामना हा गणेश मनेरा बाजूला झोपलेला या सर्व खेळाडू गोलंदाजी मला प्रशांत यांची, मुकेश यांची चांगला लागेल. लवकर सामना कुठे नेला हे असं वाटत होतं की हे एक हाती सामना हा ओवळा परिसर जिंकेल. आणि काय करामत केली बघा 2 गोलंदाजांनी. 2 गोलंदाजी करामत. भागबेळ संघ या लवकर. चला सगळे खेळाडू फक्त 11 जेवढे आले असतील भागबेळचे पाठीराखे गजानन डाके साहेब तुम्ही देखील या लेझिम वारीमध्ये आपण देखील सामील व्हायचं आहे. दोन्ही संघाने या ठिकाणी लेझिम प्रयत्न केला होता. लेझिमच्या वाद्यावर दोन्ही टीमला मात्र या मैदानाच्या आतमध्ये फिरवलं जाईल आणि त्यानंतर मात्र त्या अंतिम सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. वाघबीळ संघ आपण इथे मागे उभारायचं आहे या एका लाईनअप मध्ये. आणि एक ट्रॉफी गणेश तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. एक ट्रॉफी गणेश तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. 2-2 ची लाईन लावा. त्या मुलींच्या पाठीपाठी उभे राहा. 2-2 खेळाडूंची लाईन लावा. गणेश मनेरा आपण सर्वात आधी आपण पुढे उभे राहा. गणेश मनेरा 2-2 ची लाईन लावा. 2-2 ची त्या मुलींच्या अगदी पाठोपाठ उभे राहा. खेळाडूंना सर्व खेळाडूंना विनंती करतोय भागबील लवकर. आणि चला उमेदवार आनंद नंतर आपण साजरा करूया. उमेदवार संघ ओळा संघ आपण देखील या. ओळा संघ आपण देखील यायचंय. ओळा मास्टर्स चला चला. हॅलो हॅलो चला लवकर. उमेदवार आवाज काय कमी होतो रे. हॅलो 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 हॅलो. हो चला उमेदवार संघ या लवकर. उमेदवार संघ 2-2 खेळाडूंची लाईन लावा. एका लाईनअप मध्ये व्यवस्थित 2-2 खेळाडूंची लाईन. वाघबीळच्या पाठोपाठ मी तर म्हणेल उमेदवार संघाने उभं राहायचंय आणि उमेदवारांच्या पाठोपाठ ओळा संघ या लवकर. आणि आमच्या सर्व माऊली आहेत या त्यांनी देखील सामील व्हायचं या लेझिमच्या वारीमध्ये. सरळ